नमस्कार. आता आपण असं बघणार आहोत की परमिटेशन ऑफ रिपीटेड ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, तर अवेलेबल जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यात रिपीटेशन आली तर आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स बघितली त्याच्यात जे अवेलेबल ऑब्जेक्ट्स होते म्हणजे नंबर्स असतील किंवा लेटर्स ऑफ वर्ड, ते जे काय असेल त्याच्यात सगळे डिफरंट लेटर्स होते किंवा डिफरंट नंबर्स होते. त्यामुळे ऑल पॉसिबल डिफरंट अरेंजमेंट असा आपला आन्सर असतो ना. ऑल पॉसिबल डिफरंट अरेंजमेंट्स, दोन अरेंजमेंट सेम असतील तर काउंट करताना आपण त्याला एकच काउंट करतो. सो सेम सेम, कारण सेम अरेंजमेंट तुम्ही 100 वेळा घ्याल तर 100 वेळा काउंट केलं असं होत नाही. सो जर ऑब्जेक्ट्सच अवेलेबल ऑब्जेक्ट्समध्ये सेम आले तर मग ते 2 टाइम्स 3 टाइम्स म्हणजे मल्टिपल टाइम्स काउंट होणार आहेत का, आणि मग ते तसे काउंट झाले तर त्यांना कसं डिलीट करायचं तर हे थोडंसं बघणार आहोत आपण. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन बघूया म्हणजे अंदाज येईल आपल्याला की ॲक्च्युली परमिटेशनचा फॉर्म्युला इथे आता कसा अप्लाय करायचा इफ रिपिटेशन आली त्या अवेलेबल ऑब्जेक्ट्समध्ये. तर अगदी छोटं एक्झाम्पल बघूया. सपोज TOO2 हा वर्ड घेतलाय आणि याची लेटर्स यूज करून ऑल पॉसिबल डिफरंट अरेंजमेंट्स करायला सांगितले. आता हे तिन्ही लेटर्स जर डिफरंट असतील म्हणजे असं असतं काहीतरी TER, ही तिन्ही लेटर्स डिफरंट असतील तर याचा आन्सर काय असतं 3P3, because 3 letters available, 3 places available. So 3P3, 3 letters in 3 places. Arrange करायचे. So all possible किती असते 3P3 means 3 factorial means 6 arrangements आले असते आणि आपल्याला माहिती आहे TER, ETR, RET असे ते सगळ्या 6 पॉसिबल आपण काढू शकतो. सो असं आलं असतं. पण आता इथे काय आलं, रिपिटेशन आहे. दोन ऑब्जेक्ट्स एकदम सेम आहेत तर तेव्हा काय होतं ते बघूया. जर याच्यासारखं ट्रीट केलं तर याला पण किती आली पाहिजे 3P3 मीन्स 6 अरेंजमेंट्स आल्या पाहिजे. सपोज आपण याला 1 म्हटलं आणि ह्याला 2 म्हटलं म्हणजे ते नाही डिफरंट, पण जर ते डिफरंट असते तर कशा अरेंजमेंट्स आल्या असत्या. एक आली असती सपोज POO, असं मी म्हटलं की हा 1 वाला O इथे आणि 2 वाला O सेकंड प्लेसला आहे असं म्हटलं तर TOO किंवा मग असं पण म्हणू शकते की इथे आपण T हा O आणि हा, आणि आता मी म्हणते की नाही मी हा O इकडे घेतला आणि हा O इकडे घेतला. सो ह्या दोन्ही डिफरंट अरेंजमेंट्स आहेत. आता म्हणतो ऍक्च्युली आहेत की नाही ते बघूया आपण. त्याच्यानंतर OTO, इथे 1 घेतला याला 2, मग परत OTO, मग परत याला 2 म्हटलं याला 1 म्हटलं किंवा मग OOT. पण असं म्हटलं की हा 1 2 आहे आणि हा 2 आहे. हे असं नॉमेनक्लेचर दिलंय म्हणून ते असं डिफरंट होत नाही ना, कारण हा O इंग्लिश मधला हा O आणि हा O सेमच आहे ना. O1 O2 केमिस्ट्री मधला आपण घेत नाहीयेत ना तिथे. सो इथे काय झालंय की हे दोन्ही O सेमच असल्यामुळे काही एक्स्ट्रा अरेंजमेंट्स आले जे रिपीटेड आहेत आणि ते एक्स्ट्रा काउंट झाले. म्हणजे ऍक्च्युली याचा आन्सर 3P3 असं असायला हवं होतं इज इक्वल टू 6. 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 6 असं असायला हवं होतं. त्यामुळे अशा अरेंजमेंट तुम्हाला बघितल्या तर वाटेल की खरंच 6 अरेंजमेंट येत आहेत. पण लक्षात येईल आपल्या की ही TOO आणि ही TOO दोन्ही सेमच आहेत ना, मग दोनदा काउंट करून कसं चालेल. त्यामुळे याच्यातल्या गुणोत्तरी एकालाच काउंट करायला लागेल. सिमिलरली OTO मधलं पण एकच काउंट करायला लागेल, OOT मधलं पण एकच करायला लागेल. सो ऍक्च्युअली अरेंजमेंट्स किती आल्या, टोटल ऑल पॉसिबल डिफरंट अरेंजमेंट्स ऑफ लेटर्स ऑफ द वर्ड TOO आर 3. ओनली 3 अरेंजमेंट्स येतात. पण जेव्हा डिफरंट लेटर्स असतात तेव्हा त्या 6 येतात बिकॉज 3P3 आन्सर आहे. पण इथे मात्र ते 3 आलं म्हणजे काय डिफरन्स आलाय, तर हे जे आन्सर आहे त्याच्यातला कुठला ऑब्जेक्ट आणि किती वेळा रिपीट झाला हे फक्त आपल्याला तिथे बघायचं असतं. तेवढ्याच एक्झॅक्टली अरेंजमेंट एक्स्ट्रा येणार आहेत आणि त्या एक्स्ट्रा येणाऱ्या अरेंजमेंट आपल्याला काउंट करायचे नाही कारण ते सेम टू सेम असतात. असं सेम टू सेम अरेंजमेंट आली की आपण काउंट नाही ना करत ती. ऑल डिफरंट अरेंजमेंट्स असं आपण म्हणतोय. त्यामुळे ह्या सेम टू सेम आल्या तर एक एकदाच काउंट करणार, त्यामुळे ते 3 झालं. सो ऍक्च्युली काय झालं की 3 फॅक्टोरियल आणि अपॉन त्याला काय आलं की हा जो O आहे या ओचा किती O आहे टोटल 2 O's आहेत. तर किती 2 फॅक्टोरियल एवढ्या एक्स्ट्रा तिथे येणार आहेत. 2 फॅक्टोरियल एवढ्या एक्स्ट्रा. सो या 3 फॅक्टोरियलला आपण 2 फॅक्टोरियलने डिव्हाइड करून टाकायला लागतं. मग त्याला डिव्हाइड केलं की किती आन्सर येईल, 3 फॅक्टोरियल मीन्स 6, 2 फॅक्टोरियल मीन्स 2. सो आन्सर इज 3 आणि एवढ्या 3 अरेंजमेंट्स एवढ्याच तिथे येणार. सो किती अरेंजमेंट्स आपल्याला डिलीट करून म्हणजे कॅन्सल करून टाकावे लागतील, तर जो ऑब्जेक्ट
जेवढे टाइम्स रिपीट झालाय तेवढे फॅक्टोरियल आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये घ्यावं लागेल. म्हणजे आधी आपण हेच लिहिणार की इन जनरल असतं तर किती आलं असतं तर 6 आलं असतं, म्हणजे n फॅक्टोरियल आलं असतं. ते n फॅक्टोरियल लिहिणारच आपण, पण नंतर लक्षात येईल आपल्या की अवेलेबल ऑब्जेक्ट्स मध्ये ऑब्जेक्ट्स रिपीट झालेत. मग ते किती वेळा रिपीट झालेत आणि कोणते ऑब्जेक्ट्स रिपीट झालेत तेवढ्या ऑब्जेक्ट्सचे तेवढे फॅक्टोरियल डिलीट करायला लागतील. म्हणजे तो नंबर तो डिलीट करायचा, म्हणजे तो इथे डिव्हाइड करून टाकायला लागेल. म्हणजे मग एक्झॅक्टली डिफरंट अरेंजमेंट्स किती आल्या त्या आपल्याला कळतील. सो तुम्ही असे कुठलेही एक्झाम्पल्स घ्या. सपोज असं घेतलं की बी डबल ओ के बुक, तर याच्यात पण बघा हा रिपीट झालाय, तर त्याच्या करून बघा किती अरेंजमेंट्स येतात. ऍक्च्युली त्याच्या 4P4 यायला हव्या त्या, म्हणजे 24 यायला हव्या त्या, पण 24 नाही येणार बिकॉज डिफरंट अरेंजमेंट्स म्हणतोय. त्यामुळे अशा दोन सेम असतात त्याला एकदाच काउंट करायला लागतं. सो ते बघा की, आणि मग त्याला कशाला नक्की डिव्हाइड केल्यानंतर एक्झॅक्ट आन्सर येईल. सो असा फॉर्म्युला तिथे अप्लाय करायचा आहे. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा लक्षात येईल. आता काही एक्झाम्पल्स मध्ये रिपिटेशनचे नंबर्स पण अजून, म्हणजे काय इथे 2 टाइम्स आलाय, अजून काहीतरी T 2 टाइम्स येईल, अजून काहीतरी A 2 टाइम्स येईल, 3 टाइम्स येईल. जेवढे लेटर जेवढे टाइम्स रिपीट झाले तेवढ्या एक्स्ट्रा अरेंजमेंट तुम्ही ऑलरेडी काउंट केलेले आहेत. कशात तर ह्या NPRच्या फॉर्म्युल्यामध्ये. सो आपण आधी NPRचाच फॉर्म्युला घ्यायचा, लेटर्स किंवा नंबर्स काय ते मोजायचे, सगळे काउंट करायचे. तो NPN तो फॉर्म्युलाच आधी घ्यायचा, पण त्याच्यानंतर त्याच्यातनं जे एक्स्ट्रा आलेले आहेत ते आपल्याला डिलीट करायचे आहेत, ते काढून टाकायचे. त्यासाठी कुठल्या तरी नंबरने आपल्याला डिव्हाइड करायचा आहे. आणि तो नंबर म्हणजे कुठला असणार आहे. आता सपोज 2 टाइम्स O आला तर 2 फॅक्टोरियल डिवाइड करायचं, 3 टाइम्स A आला तर 3 फॅक्टोरियलने त्या नंबरला डिवाइड करायचं, आणि मग जे काही येईल ते एक्झॅक्ट आन्सर असणार. आणि तुम्ही जर लिस्ट करून ते टॅली करायचं म्हटलं तरी तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युअली आन्सर आणि हे असं फॅक्टोरियल डिवाइड करून आलेला आन्सर पण अगदी सेमच आहे. तर आपण एक्झाम्पल बघूया, म्हणजे लक्षात येईल. सिंपल आहे एक्झाम्पल, काही कठीण नाही, कारण NPNचा फॉर्म्युला आहे आणि त्याला किती नंबर्स रिपीट झाले त्यांनी फक्त डिवाइड करायचं. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. म्हणजे इथे वर्ड दिलेले 2 एक्झाम्पल्स आहेत आणि त्यातली लेटर्स यूज करून डिफरंट वर्ड फॉर्म होण्याच्या ऑल पॉसिबल परमिटेशन्स फाइंड आउट करा, असं ते सगळं एक्झाम्पल असणार आहे. आपण इथे डायरेक्ट इथे वर्ड लिहिलेले आहेत आणि त्याचा आन्सर लिहूया. अगदी सिंपल असणार आहे. हा जो वर्ड आहे त्याच्यात जर लेटर्स रिपीटेड नसतील तर काय परमिटेशन आली असती, त्याच्यासाठी आधी लेटर मोजायला लागतील. सो 1 2 3 4 5 6 7 8 9. सो 9 लेटर्स आहेत, 9 प्लेसेस आहेत. सो 9P9 एवढं सिंपल आन्सर त्याचा आला असतं. बाकी कुठलीच कंडिशन नाही आहे, फक्त आपल्याला काय ऑल पॉसिबल डिफरंट अरेंजमेंट्स, हाऊ मेनी ऑल पॉसिबल डिफरंट अरेंजमेंट्स असं विचारलेलं असतं. सो सिंपल आहे की 9P9 हे त्याचा आन्सर आलं असतं. आता कुठले लेटर्स किती टाइम्स रिपीट झाले तेवढं फक्त आपल्याला डिव्हाइड करायला लागेल आन्सर. त्यामुळे इथे आता काय की कमिटी ह्या वर्ड मध्ये टोटल देयर आर टोटल 9 लेटर्स in the word committee. In which या सगळ्या वर्ड मध्ये काय काय रिपीट झालंय बघूया. In which M repeated 2 times. M repeated 2 times. Then T repeated 2 times. आणि E पण रिपीट झालाय. And E repeated 2 times. म्हणजे 9P9 हे आन्सर यायला हवं होतं, त्याच्यात थोडे एक्स्ट्रा आपले काउंट झाले ते आपल्याला डिलीट करायचे. ते कसं करणार आपण, डिव्हाइड करून करणार. सो therefore total number of ways of arranging, ते तुम्ही सगळं लिहायचं. टोटल नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग लेटर्स ऑफ द वर्ड कमिटी इज इक्वल टू 9P9, म्हणजे 9 फॅक्टोरियल देणार, कारण बिकॉज 9 लेटर्स आहेत. सो 9P9 खरं तर आलं असतं आन्सर, पण एक्स्ट्रा आले ते आपल्याला आता घालवून टाकायचं नाही, डिलीट करायचं. ते किती येणार, M 2 टाइम्स आला, म्हणजे Mचा एकदा म्हणजे ह्या पोझिशन वगैरे ते वेगवेगळे काउंट केले गेले चुकून, तर ते आपल्याला डिलीट करायचे. ते किती करायला लागतील, M 2 टाइम्स आले सो 2 फॅक्टोरियल एवढं डिवाइड करायला लागेल. T 2 टाइम्स आले सो 2 फॅक्टोरियल डिवाइड करायला लागेल. E 2 टाइम्स आले सो 2 फॅक्टोरियल. सो आन्सर विल बी 9 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आणि मग हे आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट करा. 9 फॅक्टोरियल हे डिनॉमिनेटरला ते कॅन्सल वगैरे करा आणि फायनल आन्सर काय आहे ते लिहा. सिंपल आहे, त्याची एक्झाम्पल्स सिंपल असतात. रिपिटेशन आहे जो
टोटल जेवढे आहेत ते तर येणारच आहे, पण त्याला फक्त डिव्हाइड करायला लागेल नंबर. ते किती रिपीटेड आहेत तेवढं बघून डिव्हाइड करायचं. सेकंड एक्झाम्पल, असॅसिनेशन. आता याच्यात किती लेटर्स आहेत ती आधी बघायला लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 लेटर्स आहेत. सो 13 P13 असं खरं तर आन्सर यायला हवं होतं, पण बऱ्याच रिपिटेशन दिसतात. एस 1 2 3 4 टाइम्स आलाय एस, त्याच्यानंतर टी आलाय, टी एकदा झालाय फक्त, एन आलाय 2 टाइम्स एन आलेला आहे, त्याच्यानंतर ए आलाय 2 टाइम्स, 2 टाइम्स ए आलेला आहे, 3 टाइम्स ए आलाय, 3 टाइम्स ए, 4 टाइम्स एस आणि 2 टाइम्स एन आणि आय पण आलेला आहे 2 टाइम्स. सो हा 2 टाइम्स आय, म्हणजे बरीच लेटर्स रिपीट झाले, तेवढं आपल्याला डिवाइड करायला लागेल. सो टोटल देयर आर टोटल 13 letters in the word assassination, in which किती आला एस ऑकर्स 1 2 3 4, केअरफुली बघा तो ऍक्च्युअली किती वेळा आलाय, तो 4 टाइम्स आलाय. अजून नाही ना, बघा 4 टाइम्सच आहे, 1 2 3 4 वेळा. त्याच्यानंतर ए ऑकर्स 1 2 3 3 टाइम्स, 3 टाइम्स. आणखीन काय आलाय रिपिटेशन, एन ऑकर्स 2 टाइम्स. अजून काही रिपीटेड आहे का, आय रिपीटेड आहे ना, आय पण आहे बघा, इथे आय आलाय आणि इथे आय आलाय, आय ऑकर्स 2 टाइम्स. तेवढं बघा किती किती वेळा आलाय ते 2 टाइम्स. therefore total number of different arrangements, therefore total number of different arrangements के total number of ways of arranging, total number of ways of arranging letters of the word assassination is equal to 13 P13. हे करता आन्सर यायला हवं होतं, पण रिपीट झालंय त्यामुळे डिवाइड करायला लागेल. कितीने डिवाइड करायला लागेल, एस 4 टाइम्स आहे अपॉन 4 फॅक्टोरियल, ए 2 टाइम्स आहे सो 3 टाइम्स आहे, सो 3 फॅक्टोरियल हियर, 2 फॅक्टोरियल and 2 फॅक्टोरियल, that is equal to 13 फॅक्टोरियल अपॉन this 4 फॅक्टोरियल into 3 फॅक्टोरियल into 2 फॅक्टोरियल. सो हे सगळं कॅल्क्युलेट करायचं आणि जो नंबर खूप मोठा नंबर येणार आहे तेवढे नंबर ऑफ वेज या लेटरच्या अरेंजमेंटचे असतील. तर सिंपल आहे, आधी लेटर्स मोजायची किंवा नंबर्स दिले असतील तर ते नंबर सगळे मोजायचे, तेवढा न्यूमरेटर मध्ये येणार आणि जेवढे रिपीट झाले तेवढ्यांची फॅक्टोरियल्स डिनॉमिनेटर मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, देयर आर 7 स्टिकर्स, among them 3 are red, 2 are black, 2 are green. Find number of different designs that can be made by pasting them in a row. So एका रो मध्ये ते सगळे स्टिकर्स तिथे लावायचे, पेस्ट करायचे. आता त्या स्टिकर्सचे डिफरंट डिझाईन्स किती येतील असं विचारलंय, म्हणजे एका रो मध्ये अरेंजमेंट आहे म्हणजेच परमिटेशन, हे त्याचा आन्सर असणार आहे. टोटल किती स्टिकर्स आहेत, 7 स्टिकर्स आहेत, 7 प्लेसेस आहेत, 7 स्टिकर्स आहेत. सो खरं तर 7 P7 हे आन्सर त्याचं आलं पाहिजे, पण इथे काही रिपिटेशन आहे का ती थोडीशी बघूया. आता 3 रेड 2 ब्लॅक वगैरे असं म्हटलंय. आता ते 3 रेड स्टिकर्स आहेत ते एक्झॅक्टली आयडेंटिकल असणार आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याला डिफरन्शिएट करता येणार नाही की कुठला कुठला स्टिकर आहे, त्याला काही आपण नंबरिंग दिलेलं नाहीये. सो ते स्टिकर्सची ते सेम टू सेम स्टिकर्स असल्यामुळे सपोज एखादी अरेंजमेंट अशी असेल की 7 स्टिकर्स आहेत 1 2 3 4 5 6 7, त्यातले हे 3 रेड इथे आलेले आहेत, असे 3 रेड सपोज इथे आहेत, तर ही अरेंजमेंट आणि अमंग देमसेल्स पण ते अरेंज होणार आहेत, तर त्या सगळ्या एक्स्ट्रा अरेंजमेंट्स काउंट केल्या जातील. कारण जसं डिफरंट अरेंजमेंटसाठी आपण परमिटेशन यूज करतो, म्हणजे डिफरंट अवेलेबल नंबर्स असतील किंवा अवेलेबल ऑब्जेक्ट्स असतील, त्याच्यासाठीचा आन्सर 7 P7 हे खरं तर असायला हवं. पण हे 3 रेड्स आहेत ते सेम टू सेम आहेत, त्याच्यात एक्स्ट्राच्या अरेंजमेंट्स इथे आपल्याला काउंट केल्या जाणार आहेत. तसंच 2 ब्लॅक्स आहेत त्याचे पण एक्स्ट्रा अरेंजमेंट काउंट केले जातील. 2 ग्रीन आहेत कारण ते आयडेंटिकल आहेत ना, त्यामुळे ते तशाच्या तशा जेव्हा आपण घेतो ते 2 आपण त्याचे काउंट करू शकत नाही ना. आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितले, सुरुवातीचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं TOO, तेव्हा तुमच्या लक्षात आलं की TOO अशी 2दा अरेंजमेंट लिहिली आणि त्याला 2दा काउंट केली असं चालणार नाही, ती एकदाच काउंट करायला. सो ह्या काही एक्स्ट्रा आलेल्या आहेत त्या आपल्याला डिलीट करायचे. म्हणजे जे लेटर्सवालं जे एक्झाम्पल होतं तसंच आहे हे, कारण इथे ते 3 आयडेंटिकल रेड स्टिकर्स असणार आहेत, 2 आयडेंटिकल ब्लॅक स्टिकर्स असणार आहेत, त्यामुळे त्यांना
तेवढ्या एक्स्ट्रा अरेंजमेंट्स जे आलेत ऑलरेडी काउंट झालेत त्या डिलीट करायला लागतात. सो हिअर टोटल देअर आर टोटल 7 स्टिकर्स. among them 3 are red म्हणजे ते आयडेंटिकल आहेत. त्याच्यानंतर 2 are black ते आयडेंटिकल असणार आहेत अँड 2 ग्रीन ते पण सेम असणार आहेत म्हणजे ते एक्स्ट्रा आलेले. सो 7 स्टिकर्स कॅन बी अरेंज इन 7 वेज. पण हे एक्स्ट्रा ज्या काही काउंट झाले त्याला आपण डिवाइड करावं लागेल. therefore total number of arrangements के total number of ways of arranging 7 stickers in a row will be किती येणार 77. पण हे सेम आहेत ना आयडेंटिकल त्यांना आपल्याला डिलीट करायचं. सो अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल मीन्स 7 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 2. सो हे जे काही आन्सर येईल तेवढ्या नंबर ऑफ डिफरंट अरेंजमेंट्स आपल्याला ते स्टिकर पेस्ट करून मिळतील असं याचं आन्सर.